प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऐतिहासिक युतीची राज ठाकरेंकडून घोषणा। तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार। ठाकरेंची ऐतिहासिक युती जाहीर होताच राज ठाकरेंचं मोठं विधान। मातोश्रीला बडव्यांनी घेरलंय, या राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्यावरून आशिष शेलारांचा सवाल। आता मातोश्रीवरचे बडवे कोण? राज ठाकरेंना शेलारांचा सवाल। अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। तर ठाकरे बंधू म्हणजे प्रीती संगम नाही, भीती संगम, फडणवीसांचं वक्तव्य। तुमची पहिली प्रतिक्रिया घ्यायची आहे। नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स, नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स। राजकारणात काहीही कायम नसतं। राज आणि उद्धव ठाकरेंच्या ऐतिहासिक युतीच्या घोषणेनंतर मिलिंद नार्वेकरांचं सूचक विधान। नार्वेकरांच्या विधानाचा अर्थ नेमका काय? चर्चांना उधाण। एकनाथ शिंदे आणि भाजपचे गणेश नाईक यांची बंद दाराआड चर्चा। नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणूक संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर जागा वाटप निश्चित। लवकरच होणार युतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या बैठकीत ठाणे पालिकेसाठीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला। शिवसेना 81 तर भाजप 45 जागा लढणार, सूत्रांची माहिती। सुधीर मुनगंटीवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। वर्षा निवासस्थानी झाली भेट। विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा। सकारात्मक चर्चा झाल्याबद्दल मुनगंटीवारांनी मानले फडणवीसांचे आभार। लातूरच्या उदगीरमध्ये मुकाट कुत्र्यांचा हैदोस। मुकाट कुत्र्यांचा तिघांना चावा। कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाचा दणका पाहायला मिळतोय। राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना कुडाळ न्यायालयानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलेला आहे। तर संविधान बचाव आंदोलन केल्या प्रकरणामध्ये आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनाही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलाय। 26 जून 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या ओबीसी आंदोलनामध्ये सहभाग घेतल्या प्रकरणामध्ये कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता। राजन तेली यांच्यासह आमदार निलेश राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह अन्य 42 जणांवर आंदोलना प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता। मात्र आज झालेल्या सुनावणीमध्ये आमदार निलेश राणे आणि राजन तेली आणि अन्य आरोपी हे उपस्थित राहिले, तर नितेश राणे यांच्यासह अन्य 5 जण हे गैरहजर होते। न्यायालयानं अनुपस्थित राहिलेल्या नितेश राणे यांच्या वकिलांचा विनंती अर्ज नाकारला आणि अटक वॉरंट जारी केलाय। मात्र नितेश राणे वारंवार न्यायालयाच्या तारखांना गैरहजर राहिल्यानं या प्रकरणामध्ये अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतील। ज्ञानेश्वर, काय हे संपूर्ण प्रकरण आहे आणि काय नेमके आदेश कोर्टाने दिलेत? 26 जून 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओबीसीचं आंदोलन झालं होतं। संविधान बचाव आंदोलन झालं होतं आणि या आंदोलनामध्ये मंत्री नितेश राणे यांच्यासह इतर
प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नितेश राणे यांच्यासह निलेश राणे हे सगळे सहभागी झाले होते आणि या प्रकरणी विनाप्रमाण आंदोलन केल्याचा ठपका ठेवत आहे. ते 42 जणांच्या वरती कुडाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर न्यायालयासमोर हे प्रकरण आलं होतं. मात्र या सुनावणीला वारंवार नितेश राणे गैरहजर राहिल्याचा ठपका आहे तो न्यायालयाने ठेवलेला आहे आणि या प्रकरणी त्यांना अजामीनपात्र अटक वॉरंट आहे तो काढलेला आहे. त्यांच्यासोबतच या आंदोलनामध्ये सहभागी असलेले प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांचा सुद्धा या संदर्भातलं आहे ते अजामीनपात्र अटक वॉरंट या कोर्टानं हे ते जारी केलेलं आहे आणि त्यामुळे आता पुढच्या तारखेला नेमकं ही उपस्थित राहून काय बाजू मांडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आज झालेल्या सुनावणीमध्ये आमदार निलेश राणे आणि राजेन तेली हे दोघे हे ते उपस्थित राहिले होते. त्यांनी आपली कोर्टासमोर बाजू आहे ते मांडलेली आहे. सुनावणीमध्ये या प्रकरणात काय घडामोड होते ते पाहावं लागेल. तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर पुढची बातमी आज दिवसभरातील सर्वात मोठी घडामोड. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि शिवसेना उभाठ्याच्या युतीची चर्चा सुरू होती आणि आज अखेर दोन्ही ठाकरे बंधूंकडून ऐतिहासिक युतीची घोषणा करण्यात आली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊन या युतीची घोषणा केली आहे. तब्बल 18 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले आणि त्यांचा प्रचार करतानाचा व्हिडिओ समोर आला. दरम्यान एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी असं म्हणत दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आहे. यावेळी ठाकरे बंधूंचे मामा, चंदू मामा आणि कुटुंबीय देखील यावेळी उपस्थित असल्याचं दिसलं. दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये नवं पर्व घडण्याची शक्यता आहे. आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीच्या घोषणेनंतर राज्यामध्ये नव्या राजकीय समीकरणाला सुरुवात झाल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी मोठं विधान केलंय. राजकारणामध्ये काही कायम नसतं असं अत्यंत सूचक विधान मिलिंद नार्वेकरांनी केलंय. त्यामुळे ऐतिहासिक युतीच्या घोषणेनंतर मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या विधानाचा नेमका अर्थ काय अशी चर्चा सुरू झाली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया घ्यायची आहे. नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स. नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स. तुमची पहिली प्रतिक्रिया घ्यायची आहे. नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स. नथिंग इज परमनंट इन पॉलिटिक्स. शिवसेना आणि मनसेची ऐतिहासिक युती झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईच्या महापौर पदाबाबत मोठं विधान केलंय. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार असं मोठं विधान राज ठाकरे यांनी केलंय. यावेळी बोलताना ठाकरे बंधूंनी जागा वाटप जाहीर केलेलं नाहीये. जागा वाटप लवकरच जाहीर होणार असं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे या जागा वाटपासंदर्भात सस्पेन्स कायम ठेवल्याचं यावेळी दिसून आलं. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. मागे विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका. हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे. मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती दोघं जण, वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत, त्यांचे मनसुबे आहेत. आणि आता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष, ते जे काय हुतात्मा स्मारक आहे त्याचा मोठा अपमान होईल.
पुढची बातमी बघूया. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ते एकत्र आले याचा आनंद, पण यामुळे फार काही फरक पडणार नाही असं फडणवीस म्हणाले. अस्तित्व टिकवण्यासाठी दोघं एकत्र आलेत, परंतु मराठी माणूस त्यांना साथ देणार नाही असंही फडणवीस म्हणाले. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई नाही, ठाकरे बंधू म्हणजे मराठी माणूस नाही, ठाकरे बंधू म्हणजे प्रीती संगम नाही तर भीती संगम आहे असं म्हणत फडणवीसांनी या युतीवर आणि या युतीच्या घटनेवर टीका केली आहे. ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे. ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असा जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे. कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढतात त्यांनी केलेली युती आहे. त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाही आहे. याने फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही. त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे मुंबई नाही, ते म्हणजे मराठी नाही, ते म्हणजे सर्व काही आहे. हा जो काही त्यांचा गर्व आहे, हा जो काही दुराभिमान आहे, या दुराभिमानामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले. कारण मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत. मुंबईकरांना त्या ठिकाणी राज्य गाजवणारे आणि स्वतःचा फायदा पाहणारे नको आहे. मला असं वाटतं काही तर स्क्रिप्ट बदलली पाहिजे. किती वर्ष एकच स्क्रिप्ट घेऊन हे लोक फिरणार आहे. काही तर नवीन आणा. आणि जसं मी सांगितलं, मी तर मागची असंच घोषणा केली होती, उद्धवजींनी विकासावर बोललं तर 1000 रुपये मी देईन, पण अजून माझे 1000 रुपये वाचले आहेत. अजून विकासाचं एकही गोष्ट ते बोलत नाहीत. आता ही निवडणूक विकासाची, मुंबईकराच्या हिताची निवडणूक आहे. त्याच्यावर ते एक शब्द बोलू शकत नाही. त्यांना 25 वर्षाचा हिशोब द्यावा लागेल. व्हिडिओ तर काही तयार करता येतात, पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, अख्ख्या दुनियेला माहिती आहे देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला, हिंदुत्वात पैदा झाला, हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही, फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही. आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू. आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे.